लोक अशी का चिडतात? इतरांचा राग आपल्यावरती का काढतात? हे मनात माझे विचार येतोय रे बाबा. एका ठिकाणी विचारलं, म्हटलं, "बाबा, रिक्षा रिकामं आहे का तुझं? रिक्षा कुठे जाते तुझी?" तर तो म्हणतो, "ए बाबा, तुला माहीत नाही का इथं मी कोणत्या टेन्शनमध्ये आहे? जाऊ ना, थांब ना." मी म्हटलं, "दादा, मला येवलेवाडीला जायचंय, मला दिसत नाही." "मग तू एका ठिकाणी बस ना गुमानं." मग समोरचे पब्लिक म्हणते, "दादा, तुम्ही त्याला घेऊन जा. तुम्ही असं का बोलतात? इत तुमच्या घरचा राग आहे ना, तर त्याच्यापाशी का काढता तुम्ही? इतरांचा राग त्याच्यावरती काढायचा नाही. त्याला दिसत नाही. तो आलेला प्रवासी आहे. खूप दूरवरून आलेला आहे. 7 तास त्यांनी प्रवास केला." असे लोक त्याला म्हटले बरं का, जे पब्लिक होते ते म्हटले. तर तो कसा म्हटला पब्लिकला, "एवढी तुम्हाला त्याची कीव येत असेल ना, तर तुम्ही त्याला घेऊन जा." मग मी गोविंदाने मी तिकडेच जाऊन बसलो एका फुटपाथवरती. मग तो स्वतः आला. काय माहीत त्याला प्रवासी भेटले का नाही काय माहीत. मग तो म्हणतो, "दादा, कुठे जायचं होतं तुला?" मी म्हणलं, "मला येवलेवाडीला जायचं होतं." मग त्याने बसवलं मला रिक्षामध्ये. तो म्हणतो, "दादा, अरे माझ्या आणि माझे शेजारचे भांडणं झाले होते रे. सकाळी-सकाळी माझं डोकं सणकलं होतं." मी म्हटलं, "दादा, इतरांचा राग आमच्यावरती कशाला काढायचा? आम्ही तुमचे प्रवासी हो दादा." असं मी त्याला म्हटलो. मग नंतर गोष्ट अशी झाली भाऊ. मी म्हटलं, "तुझं बिल काय झालं?" तो म्हणतो, ₹150 दादा. मग त्यांनी एका ठिकाणी हॉटेलवर रिक्षा थांबवली. त्याने 2 वडापाव घेतले, मी 2 वडापाव घेतले. त्याच्याकडून स्वतः नाश्ता. आणि तो म्हटला, "दादा, माझ्याकडून काही चुकलं असेल तर सॉरी. तुझ्यासारख्या व्यक्तीला असं बोलायला नव्हतं पाहिजे आम्ही. तुझ्यासारख्या व्यक्तीला आम्ही मदत करायचं सोडून तुझ्यावर आम्ही रागवलो." "राग आला का रे दादा?" मी म्हटलं, "नाही दादा, पण इतरांचा राग तुम्ही नका काढू. दुसऱ्यांवरती राग नाही काढायचा," म्हटलं, "दुसऱ्यांवरती चिडायचं नाही. कारण की तुमचे आलेले ते पेशंट असतात हो दादा." म्हणून म्हणतो भावांनो, की तुम्ही इतरांचा राग दुसऱ्यांवरती कधी काढायचा नाही. ऑफिस असो, येणारा प्रवासी असो किंवा इतर कोणी असेल, तर त्याचा राग इतर दुसऱ्यांवरती काढायचा नाही. बॉस चिडला तर तुम्ही घरच्यांवर राग काढतात. बसवाला कंडक्टर एखाद्यावर चिडला तर तुम्ही राग दुसऱ्यावरती काढतात. चिड चिडवतंय तुम्हाला दुसरं आणि राग तुम्ही इतरांवर काढतात भावांनो. ही चुकीची गोष्ट आहे ना. म्हणून म्हणतो दुसऱ्यांवर कधी कोणी रागवायचं नाही. सरळ त्याला सांगायचं, "भाऊ, मी तुला घेऊन जातो, थोड्या वेळात थांब." असं तुम्ही त्याला सांगायचं. डोकं कूल ठेवायचं. भावांनो, तुमचं काय प्रतिक्रिया आहे? या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कमेंट करा.